जय श्रीराम भावांनो. हिंदुत्वाचा बुलंद आवाज आणि किंग ऑफ जालना म्हणून ओळख असणारे स्वर्गीय गजानन भाऊ तोर यांना आपल्यामधून जाऊन जवळपास आता 2 महिने झाले आहे. मित्रांनो, गजानन भाऊ यांनी पूर्वी गोरगरिबाचे समाजहिताचे कार्य केले आहे. गजूभाऊ तोर हे मराठा समाजासाठी आंदोलन होते, इथे पाणी बॉटल वाटप असे विविध फराळ वाटप असे विविध कार्य त्यांनी केले आणि गोरगरिबासाठी वर्षातले 365 दिवसापैकी कधीही फोन करा, ते नेहमी त्यांच्या कार्यासाठी हजर राहायचे. मित्रांनो, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची पत्नी कल्याणीताई आता हे कार्य पाहत आहे. गजूभाऊ तोर गेल्यानंतर कल्याणीताई यांनी गोरगरीब रेल्वे स्टेशन, अनाथ आश्रम, अनाथ शाळा अशा विविध ठिकाणी कपडे वाटप, शाल वाटप, अशा विविध रक्तदान शिबिर अशा कार्य राबविले त्यांनी. मित्रांनो, अशातूनच गजूभाऊ तोर यांच्या पत्नीला 888 कंपनी व गजूभाऊ तोर यांची साले म्हणजे कल्याणीताई यांचे भाऊ किशोर आवटे हे नेहमी त्यांच्या सुखादुःखात आपल्याला साथ देताना दिसत आहे. मित्रांनो, लोक म्हणतात की कल्याणीताई आता भावी आमदार होणार अशी बॅनर जालना जिल्ह्यात व इतर भागामध्ये झळकल्याचे आपल्याला माहीत झाले. 888 कंपनी आणि त्यांचा चाहता वर्ग हा कल्याणीताई भावी आमदार होईल म्हणून आतापासूनच तयारीला लागले आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कल्याणीताई ह्या जालना शहरातील किंवा घनसावंगी तालुक्याच्या आमदार होतील हे आपल्याला माहीत नाही, परंतु असे बॅनर झळकलेला सुरुवात झाली आहे. गजूभाऊ तोर प्रमाणेच कल्याणीताई यांना देखील प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मित्रांनो, पुण्याचे किंग म्हणून ओळख असणारे शरद मावळ हे गेल्यानंतर त्यांची पत्नी ही राजकारणात उतरणार असल्याचे सांगितले जाते. त्या पूर्वीही सक्रिय होत्या आणि त्यांच्या पाठोपाठ आता कल्याणीताई देखील राजकारणामध्ये उतरण आणि आपल्या हिंदुत्वाचा बुलंद आवाजाचा झेंडा हा वर उचलल्याशिवाय राहणार नाही आणि हिंदुत्वासाठी नेहमी कार्य करत राहणार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कल्याणीताई या कोणत्या जिल्ह्याच्या आणि कोणत्या तालुक्याचे आमदार व्हा हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत जय श्रीराम, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.